दर 2 दिवसाला बाहेरून अख्खा मसूरचं ताट खाऊन आलो, असे सांगणारे आज घरातला अख्खा मसूर एवढा ताव मारला, की त्यांनी पूर्ण सगळं अख्खा मसूरचं भांडच संपवलेलं आहे. चला तर मग अख्खा मसूर इथे मी कशाप्रकारे बनवला आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अख्खा मसूरसाठी जे मसूर असतात, ते 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. छान मसूर भिजलेले आहेत. आपण आता त्याची फोडणी बघूया. फोडणीसाठी इथे तेल घेतलं होतं. तेलामध्ये जिरे तडतडून घ्यायचे, कांदा आपला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजण्यासाठी थोडंसं मिठाचा वापर करायचा आणि इथे एक मी मॅजिक ट्रिक वापरली आहे. आपण इथे आता सर्व मसाले घेऊया. मसाल्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घेतलं होतं, घरातील कांदा लसूण मसाला घेतला होता, हळद घ्यायची, चिकनचा मसाला थोडासा वापरला आहे, मीठ आपण आधीच घेतलं होतं. त्यानंतर मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा, म्हणजे कांदा जो आपला असतो तो. त्यानंतर इथे एक अर्धा चमचा बेकिंग पावडरचा वापर करायचा. आता आपण मसूर त्यामध्ये तसेच घेऊया आणि छान असं पाणी घालून ह्याला मसूरला शिजत ठेवूया. आता मसूर शिजत आहे, त्याच्यासाठी आपण लागणारी फोडणी बघूया. इथे मी फोडणीसाठी तडका पॅन घेतला होता. त्यामध्ये जिरे तडतडून घेतले, ठेचलेला लसूण घेतला, परत एकदा काश्मीरी लाल तिखट घेतलं, हळद घ्यायची आणि ती फोडणी ह्यावर घालायची. आपलं जे आपण पावडर वापरली होती ना, बेकिंग पावडर, त्यामुळे मसूर एकदम छान असे मऊसूत शिजून येतात. अगदी ढाब्यावरही अशीच ट्रिक वापरतात. चला आता कोथिंबीर घेतली आणि मस्त अशी अख्खा मसूर तयार